या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती, त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे बघू। लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा तुमचा 17वा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्याची माहिती आपण बघणार आहोत। तुम्हाला 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला असेल। तुमचा ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता भेटलाय की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। भेटलेला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, भेटलं नसेल तर नाही म्हणून देखील सांगवा। आणि कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना 16व्या हप्त्यापर्यंतचे सर्व पैसे जमा झालेत त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर बघा आता तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजेच या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहून असाल तर हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। तर बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडनं आता आपण जर बघितलं डिसेंबर अखेरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे, परंतु पात्र लाभार्थी महिला नोव्हेंबर महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। तुम्हाला देखील याची प्रतीक्षा लागलेली आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। तुम्ही वाट पाहताय का नोव्हेंबरच्या हप्त्याची जे की तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधीपर्यंत जमा होऊ शकतो असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे, त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। बघा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी आहेत, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्राथमिक माहिती आपण बघणार आहोत। 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार असून 3 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। मात्र त्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणं गरजेचं आहे। तर पहा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्येच भेटावा अशी या ठिकाणी मागणी केली जात आहे, परंतु आपण जर बघितलं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून जवळपास जर पाहिलं त्या महिन्याचा हप्ता जो आहे त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होताना दिसत आहे। म्हणजे प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसत आहे। तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी कुठली तरी एक तारीख प्रत्येक महिन्याच्या लाभासाठी फिक्स करणं देखील गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स केल्यास या ठिकाणी लाडक्या बहिणींना फायदा होऊ शकतो? कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात त्या महिन्याच्या हप्त्याची, मात्र तो हप्ता त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होताना दिसत आहे। तर बघा सध्या ई-केवायसी प्रक्रिया चालू आहे, तर त्याच्या संदर्भाचा GR देखील या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2025ला महिला आणि बालविकास विभागाचा प्रसिद्ध देखील झालेला आहे। तर लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सध्या सुरू आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे DBTद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया देखील 18 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी त्याची मुदत देण्यात आली होती। तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची या ठिकाणी आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली
अडचण व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता या ठिकाणी केवायसी प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याचा शासन निर्णय म्हणजे शासन परिपत्रक म्हणजेच हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। तर बघा, या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिलांचे वडील या ठिकाणी हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची केवायसी करावं आणि तदनंतर त्यांनी त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावी असं या GR मध्ये या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांचे केवायसी करण्यापासून सूट देण्याचा पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी आणि तदनंतर महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी असं या GR मध्ये म्हणण्यात आलेलं आहे। म्हणजेच जो लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करण्यासंदर्भातची जी अडचण होती, मोठी अडचण होती की आधार क्रमांक कोणाचा टाकायचा, त्याच्याबद्दलची या ठिकाणी अडचण दूर झालेली आहे। अखेरकार त्याचा GR प्रसिद्ध झालेला आहे। वेबसाईटवरती हे ऑप्शन न देता ऑफलाईन पद्धतीने हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे। अंगणवाडी सेविकांकडे तुमचं या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी पुढची प्रोसेस केली जाणार आहे। परंतु प्रमाणपत्र सादर करण्याच्या अगोदर मात्र तुमची केवायसी करायची आहे, स्वतःची केवायसी करायची लाडक्या बहिणींची आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र जे आहे ते सादर करायचं आहे। तर बघा, आता तुमचा या ठिकाणी नोव्हेंबर महिना सुरू होऊन 29 दिवस जवळपास उलटलेले आहेत, तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी त्याबद्दलची अधिकृत माहिती असेल किंवा तो लाभ जो आहे तो जमा झालेला नाही, तर सध्या या ठिकाणी मग नोव्हेंबरचा हप्ता तुमचा कधीपर्यंत जमा होऊ शकतो। तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 3 डिसेंबर नंतर म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असू शकते। तर त्या महिन्यामध्ये या ठिकाणी सध्या लाभ भेटताना दिसत नाही, कारण की आपण बघितलं ऑक्टोबर महिन्याचा तुमचा लाभ जो आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये भेटलेला आहे। तर नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे। त्या महिन्यामध्ये लाभ न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी लाभ भेटताना सध्या आपण बघतोय। मागचे जवळपास या ठिकाणी 5 ते 6 इन्स्टॉलमेंट अशाच पद्धतीने जमा झालेले आहेत। तसंच तुम्हाला मग हा नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटू शकतो। सध्या तुम्हाला केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदतवाढ देखील या ठिकाणी सध्या करण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। तिथपर्यंत तुम्हाला आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ज्यांची सध्या केवायसी राहिलेली आहे त्यांनी केवायसी करून घ्यायची आहे। केवायसी करताना सध्या देखील तुम्हाला काय अजून एरर येत आहेत, OTP बद्दलचा एरर येतोय की आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही हा एरर येतोय किंवा या ठिकाणी ऑप्शन बद्दल तुम्हाला काय एरर येतोय का, तेही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। या व्हिडिओमध्ये सध्या एवढीच महत्त्वाची माहिती। पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल। धन्यवाद।